बरीच कामं करायची आहेत, त्यामुळे रात्रीची झोप लागत नाही. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, विरोधकांची मागणी. टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात राज्यभरातील शिक्षक संपावर, शाळांना टाळं, सरकारचे हातावर हात, तोडगा कधी निघणार याकडे लक्ष. तपोवनामधल्या वृक्षतोडीवरून मित्रपक्षच भाजपच्या विरोधात, शिवसेनेचं झाडांना राखी बांधून आंदोलन, तर वृक्षतोडी विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल. जमीन घोटाळ्यामधील आरोपी शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती, मोबाईलसह कागदपत्रही जप्त. 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी अमेडिया कंपनीची टाळाटाळ, स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल, महसूल मंत्र्यांनी ठणकावलं. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन कायम, मुदत वाढवायला सुप्रीम कोर्टाचा नकार, तर नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी देखील 21 डिसेंबरलाच होणार. देशभरातील इंडिगो एअरलाईन्सच्या बोजवाऱ्यामुळे प्रवासी मेटाकुटीला, ड्युटीच्या वेळांसह अनेक तांत्रिक कारणांमुळे फज्जा, आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तुलनेमध्ये देशांतर्गत प्रवास महागला. गृहकर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा, व्याजदरामध्ये पाव टक्क्यांची कपात, सध्याचे कर्जदार आणि नव्यानं कर्ज काढणाऱ्यांना मिळणार फायदा. मेक इन इंडियाच्या मार्फत रशिया भारतामध्ये गुंतवणूक करणार, पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या नंतर माध्यमांच्या समोर केलं स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.